नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी इथे तोंडलीची भाजी बनवते आणि ती कशी बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा इथे मी तोंडली घेतलेली आहे आणि ही तोंडली स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतली आणि बघा अशा स्लाइसमध्ये कट करून घेते आता। आणि ही तोंडलीची भाजी ना खूप छान होते, खूप टेस्टी होते, जरूर करून पहा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा। आणि हो, आमच्याकडे याला तोंडली म्हणतात आणि काही भागामध्ये याला कोंडळे सुद्धा म्हणतात, तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर बघा इथे आता सर्व तोंडली बारीक स्लाइसमध्ये चिरून घेतलेली आहे। आता आपण याला फोडणी करणार आहे। तर बघा गॅसवरती मी कढई ठेवली, कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचे। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेते मी। जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे फोडणी छान बसते। त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला लसूण आणि एक कांदा मी बारीक कट करून घेतलाय, तो सुद्धा घालून घेतलाय आणि मोठा कांदा घेतलेला आहे बरं का। आणि कांदा लसूण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे एकदम लालसर कलरवरती। तर बघा इथे कांदा सुद्धा आपला परतून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। तर यात प्रथम अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा लाल तिखट घालून घेते, 1 चमचा गरम मसाला घालून घेते, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा मॅगी मसाला घातलेला आहे। मॅगी मसाला ऑप्शनल आहे, नसेल तर नाही घातला तरी चालेल, पण घातला तर अजूनच छान टेस्ट येते। नंतर मिक्स करून घ्यायचे आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये जी तोंडली आपण चिरून घेतलेली बारीक स्लाइसमध्ये ती तोंडली घालून घ्यायची आणि नंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करत 1-2 ते 3 मिनिट मंद आचेवर परतून घ्यायचं आहे आपल्याला। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे म्हणजे मसाला खाली लागत नाही आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं 1-2-3 मिनिट या पद्धतीने। तर बघा इथे आता 2-3 मिनिट आपलं परतून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे। तर बघा आपलं जे तोंडलीचे स्लाइस आहेत ते बुडल इतपत पाणी आपल्याला घालायचे। पाण्याचं असं काही प्रमाण नाहीये, पण अर्धासा ग्लास घालू शकता किंवा फोडी बुडल इतपत पाणी आपल्याला घालून घ्यायचे। तर पाणी घालून झाले, त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेते। बघा मी मीठ पण घालून झालंय आता आपलं। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालून घेते। तर बघा इथे 4 चमचे शेंगदाण्याचं कूट मी घालून घेतलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट आपल्याला लगेचच घालून घ्यायचं आहे आणि 4 चमचे कूट मी इथे घालून घेतलंय। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। तर बघा इथे मी झाकण ठेवून घेतले आणि एक 5 ते 6 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचंय। मधून मधून 1-2 वेळा उघडून हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही। तर बघा इथे 5-6 मिनिट झालेले आहेत आणि तोंडल्याची भाजी आपली छानशी शिजलेली आहे। बघा अगदी सुक्की भाजी झालेली आहे इथे बघा। आणि आपल्याला सुक्कीच भाजी बनवायची, खूप छान टेस्टी होते। त्यानंतर कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। बघा खूप सुंदर अशी भाजी इथे तयार झालेली, अगदी सोप्या पद्धतीने। बघा थोडीशी जवळून दाखवते मी तुम्हाला। बघा किती सुंदर झाली, त्याचा सुवास पण छान येतो आणि टेस्ट पण खूप छान होते। तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी झाली आपली। बाजारामध्ये मिळतात तोंडली, बघा थोडीशी जवळून दाखवते। खूप सुंदर भाजी होते, खूप टेस्टी होते। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।